MSCET जर एक्झाम झाली, आता काही दिवसात रिझल्ट लागेल, त्यानंतर आपली कॉलेजमध्ये ऍडमिशनची प्रोसेस सुरू. तर त्यात तेव्हा आता ऍडमिशन करायचंय आणि तेव्हा डॉक्युमेंट्सची तुमची कोणत्या व्हॅलिडिटी संपलेली असेल, कोणते डॉक्युमेंट्स तुमचे काढलेलेच नसतील, मग तेव्हा काय करायचं? आणि यासाठी आपल्याला पूर्व तयारी करावी लागेल, बरोबर आहे? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर त्यांची एक लिस्ट सांगणार आहे. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, मी धरती क्षीरसागर, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर या सर्व प्रकारचे डाऊट्स मी तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला आमच्या काउन्सिलिंग कोर्स बद्दल देखील माहिती देणार आहे, ज्यात आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून कॅप राऊंड फिलिंग पर्यंत. चला आता डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात ते पाहूयात. पहिल्यांदा आपल्याला MHCETचं ऍडमिट कार्ड लागेल. ओके, पहा इथे ऍडमिट कार्ड लागेल, म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे एक्झामच्या आधी तुम्ही काढलेलं असेलच. त्याच्यानंतर तुमचं रँक कार्ड लागेल, म्हणजे जे स्कोर कार्ड जिथे आलं होतं तुम्ही डाउनलोड केलं असेलच, सो स्कोर कार्ड लागेल. त्यासोबतच 10th मार्कशीट लागेल आणि पासिंग सर्टिफिकेट लागेल. ओके, 12वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट लागेल. त्यासोबतच डोमासाईल सर्टिफिकेट लागेल. आता डोमासाईल सर्टिफिकेटची जर व्हॅलिडिटी संपली असेल तर एकदा चेक करा, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट. आणि जर संपत आलेली असेल तर प्लीज सेतूमध्ये जाऊन, जिथे आपण डॉक्युमेंट्स काढून घेतो, तर तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा फॉर्म फिल करून. आणि ऍटलिस्ट पावती तरी हवी आहे, कारण आपल्याला जेव्हा आपण ऍडमिशन करायला लागतो. सो हे डॉक्युमेंट्स असणं फार गरजेचं आहे, याशिवाय कॉलेजमध्ये ऍडमिशन अजिबात होत नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. मायग्रेशन जे स्टुडंट्स फॉर कॅन्डिडेट्स हू हॅव पास देअर क्वालिफाईंग एक्झामिनेशन फ्रॉम अ बोर्ड अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आता ही एक्झाम जी होती ती महाराष्ट्र स्टेट बोर्डची होती, म्हणजे आपली महाराष्ट्र सीईटी सेलने ऑर्गनाईज केलेली होती. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल आणि ही एक्झाम दिलेली असेल आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. ओके, त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट लागेल. तुम्ही अजून काढलेलं नसेल तर कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करा. त्यासोबतच डिफेन्स कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल, जर तुम्ही ऍप्लिकेबल असाल तर, नाहीतर गरज नाहीये. ओके, त्यासोबतच एखाद्या तुमचा वर्षाचा कधी गॅप असेल तर तो गॅप सर्टिफिकेट लागेल, म्हणजे 12वी नंतर एखाद्या वर्षाचं रिपीट केलं असेल, गॅप घेतला असेल तर ते तुम्हाला सर्टिफिकेट लागेल, जर ऍप्लिकेबल असाल तर. गॅप नसेल तर गरज नाहीये. किंवा कसं होतं, काही काही जणांमध्ये 11वी नंतर एका वर्षाचा गॅप घेतात, काही रिझन असतात त्यांचे पर्सनल, सो ते गॅप घेतात आणि परत 12वी करतात. तर तसा एखादा गॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट मिळतं, सो ते सर्टिफिकेट आपल्याला लागेल. त्यानंतर PWD सर्टिफिकेट लागेल, पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर जर तुम्ही असेल तर तुमचं सर्टिफिकेट असायला हवं. ओके, त्यासोबतच इन्कम सर्टिफिकेट लागेल, आणि इन्कम सर्टिफिकेटची पण व्हॅलिडिटी असते, सो व्हॅलिडिटी चेक करा. जर संपली असेल व्हॅलिडिटी तर अप्लाय करा नवीन इन्कम सर्टिफिकेटसाठी. ओके, त्यासोबतच पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स लागतील आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतील. तुम्ही जर म्हणाल की माझे 10वीचे फोटो आहेत, माझे 9वीचे फोटो आहेत, 8वीचे आहेत आणि ते मी देतो, तर असं जमणार नाहीये. तुमचे लेटेस्ट अपडेटेड फोटोग्राफ लागते. ओके, सो फोटोग्राफ्स देखील आधीच काढून ठेवा. आत्ता काढाल तर तुमच्या ऍडमिशन पर्यंत ते फोटोग्राफ्स इझिली चालतील. ओके, कारण ते लेटेस्ट असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी लागतील. त्यातलं कुठलाही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल अथवा व्हॅलिडिटी संपली असेल तर प्लीज अप्लाय करा, कारण याशिवाय तुमचं ऍडमिशन होणं पॉसिबल नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता ऍडमिशन तर ठीक आहे, व्यवस्थित घ्याल. आणि अजून याबद्दल डॉक्युमेंट्स बद्दल तुम्हाला गायडन्स हवं असेल, रिझल्ट लागल्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस असते, कॅप राऊंड्स असतात, तर त्यामध्ये कोणते कॉलेज फिल करायचे यासाठी आयडिया नसते तुम्हाला, बरोबर आहे? तर आम्ही एक तुमच्यासाठी काउन्सिलिंग कोर्स अनाऊन्स केलेला आहे, काढलेला आहे.
ज्यामध्ये तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मदत करतो, कॅप राऊंड फिलिंग कसं करायचं हे शिकवतो, त्यासोबतच टॉप कॉलेजेस लिस्ट आणि कट ऑफ देतो, ऑप्शन फिलिंग ट्रिक्स सांगतो, त्यासोबतच पर्सनलाइज गायडन्स देतो, एक एक स्टेप स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. ओके, म्हणजे आता पहा, वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस देतो, म्हणजे प्रत्येकाला आम्ही स्वतः बोलतो, जे आपले एक्सपर्ट आहेत एज्युकेटर्स ते तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करतील, तुमचे मार्क्स माहिती करून घेतील. जर समजा तुम्हाला 85% आहेत, तुम्ही होम युनिव्हर्सिटी मधून येतात का, तुम्हाला कुठल्या भागात कॉलेज पाहिजे, तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून येता, या सर्व गोष्टींची आम्ही तुमच्याकडून माहिती घेतो. त्यानंतर त्याच्यावरून तुम्हाला कोणतं कॉलेज बेस्ट असेल, कारण ऑब्व्हियसली तुम्ही स्टुडंट्स आहात आणि तुम्हाला कॉलेजेस बद्दल अजून तितकी माहिती नाहीये. आणि कसं असतं की आपल्यामध्ये बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नसतात, तर त्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला व्यवस्थित देऊ, स्टेप बाय स्टेप गायडन्स देऊ, म्हणजे तुमच्या पर्सेंटाईल नुसार आम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार कास्ट वाईज तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज सुटेबल असेल हे तुम्हाला आम्ही सांगू, त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर वगैरे सांगू, तिथलचं अँबियन्स कसं आहे सांगू, या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू. त्यासोबतच एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी सांगू, म्हणजे कोणतं आधी टाकायचं, कोणतं नंतर टाकायचं, कोणतं तुम्हाला मिळेल, या सर्व गोष्टी आम्ही या कोर्समध्ये काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स देऊ, म्हणजे कुठे चूक होईल किंवा कुठे चुकत असेल तर ते गायडन्स आम्ही तुम्हाला देऊ, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स देऊ, त्यासोबतच कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग, म्हणजे आपण फर्स्ट राऊंडला कॅप राऊंडला वेगळे कॉलेजेसची लिस्ट टाकतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर सेकंड राऊंडला कॅप राऊंडच्या वेगळे कॉलेजेसची लिस्ट टाकतो. फर्स्ट राऊंडला जर आपल्याला इन केस कॉलेज नाही भेटलं तर त्यानुसार आपल्याला सेकंड राऊंड मध्ये कॉलेजेसची लिस्ट टाकावी लागते. तर या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सांगू. त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स देऊ, म्हणजे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कसं कोणते कॉलेजेस टाकावे लागतील, कुठले चांगले कॉलेजेस आहेत, कुठले छान नाही आहेत, या सर्व गोष्टी स्कॉलरशिप बद्दल सांगू. तर या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता या कोर्स कसा जॉईन करायचा वगैरे कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉल करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची फीस फक्त 2000 रुपये इतकी आहे, तर कोर्सला नक्कीच जॉईन करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर तेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.